5 5 के 4. चला दुसरी टीम कुठली आहे विरोधी? माहिरा आयोरे 11 त्यांच्या विरोधात टीम कुठली आहे? रियांश. चला 4 षटकांना आणि इयान 11 हा संघ झालाय क्वालिफाईड. तब्बल 3 सामने, तिन्ही सामन्यात जीत होईल. मॅन ऑफ द मॅच म्हणजे मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल दावेदार. नो डाऊट. फक्त 3,000 कॅश प्राइज असेल तर देऊन टाका प्लीज. भले 500 रुपये कमी द्या, पण 2.5 तरी द्या, बरोबर की नाही? द्या, कमीत कमी एक बॉस तर येईल. आणि हा पहिला चौकार स्वीप केलाय, चेंडू गेलाय लॉंग लेगच्या दिशेनं आणि ऋषी होईल आणि इज ओपन विथ 4 रन्स. दमदार बॅटिंग. महेश भोईर टू उमेश भोईर. पहिला दमदार चौकार. माहिरा आरोही त्यांच्या विरोधात रियांश वाकलन. येस पूनम आवेश गायकर ज्या आमच्या वार्ड क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार. पॅनल सिस्टम आहे, 4 मतं असतील त्याच्यातलं 1 मत तुमच्या वाकलन गावासाठी द्या. 100% नाही ना, मस्का नाही का इथं नका बोलू. हो हो, चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषे लगत, फक्त मिळते 4 धावा. असं धावाला हवं तसंच धावा हे केला असता. हो त्यांना कटलं ही गम नाही. त्याला काय करत आहे, मला तर मालिक मरेल. संघाची धाव संख्या 8 वर. हा सत्यन गायकर मध्ये खुश आहेत. जित भोईर आणि हा येस ऑन द राईट. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेटला 4 धावांसाठी. आणि हा तिसरा चौका सलग उमेश भोईर. दमदार बॅटिंग. इज बॅटिंग ऑन 12. दमदार बॅटिंग. 3 चेंडूमध्ये 3 चौकार. ऑन साइड ऑफ साइड. अतिशय दमदार बॅटिंग. जीटीसी जल्पेश भोईर आणि टायगरचे सुशील पाटील यांचं हे जबरदस्त माध्यम, जबरदस्त वेबसाईट ग्लोबल टेनिस क्रिकेट.in. हो हो येस, पहिल्यांदा आक्रमण, नंतर मात्र बचाव. चेंडू गेला बॅकवर्ड गर्ल पॉइंटला. एक धाव मिळते. हलक्या हाताने पुश केला, टॅप केला. बचावात्मक पवित्रा संघाची धाव संख्या 13 वर. बिनबाद 13. दमदार बॅटिंग. आणि हा या चेंडू हवेमध्ये असेल, परंतु जाई नो मॅन्स लँड मध्ये. 3 तिगाडा काम बिगाडा. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या तरी 14 वर. दमदार सलामी, चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. संघाची धाव संख्या आफ्टर 4 डिलिव्हरीज 5 डिलिव्हरीज 14. 3 चौकार, त्याच्यानंतर सिंगल. राहिला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. आणि हा यस स्टेप आउट झाले. चेंडू हवेमध्ये असेल आणि हा झेल आणि फलंदाज बाद होईल. आणि हा पहिला धक्का उमेश भोईर.
अरे बिपिन पाटील याचा हा एक विक्रम आहे. 5 चेंडूमध्ये 5 बळी घेण्याचा एक दबस्त घातक गोलंदाज बिपिन पाटील. या 6 चेंडूमध्ये 6 देखील. भविष्यामध्ये 8 पण घेईल तो. कोणाला काय जाते आपल्या बाप्पाचं काय जाते. चला नवीन गोलंदाज. व्यक्ती पहिलं संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगतीपथावर. अविनाश भोईर. तर वडवली गावचे सन्मान्य गणेश पाटील आणि विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. गणेशजी पाटील आम्हाला विनंती असेल कृपया स्टेजवर या. 15 तारखेला जी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. चला बॉलिंग मार्क होता या दुसरं षटक. मनोज म्हात्रे ना. नाही मनोज म्हात्रे का कोण. बॉलिंग मार्क होता यार मनोज. मनोज म्हात्रे मगाच्या सामन्यामध्ये त्यांनी दमदार बॅटिंग केली होती. 22 धावा कुठल्या होत्या. हो हो हो. पुन्हा एकदा यस लेटकर करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला झेल आणि धक्का बसे दुसरा आणि फलंदाज सेकंड विकेट कोलॅप्स. स्कोर इज 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यस अविनाश म्हात्रे. तुमचे प्लेयर कुठे आहेत. हा येस अविनाश म्हात्रे यांनी षटका ठोकला तर 500 रुपये कॅश प्राइज देतील. अच्छा तुमच्याकडून 500 रुपये तुमच्याकडून लावलेत. अभयजी गायकर आणि हा यस काय जबरदस्त अफलातून फिल्डिंग. एक्स्ट्रा कव्हर आणि मिडॉप यांच्यामध्ये आल्या पावले माघारी परतलाय. अविनाश म्हात्रे ज्याला 500 लावतात ते पण लंगडे घोड्यावर लावतात. मस्जिद पण लावायचे होते ना मला लावायचे बरं की नाही. सगळे लंगडे घोडे सगळे. अमित भाई यांचे चिकनघर ते चिकनघर सांगतो मी. तर त्यांचं आगमन होईल थोड्याच वेळात. अमित भाई चिकनगावचे सन्माननीय अमित भाई यांचं आगमन होईल थोड्याच वेळात. येस चला जे जे कोणी पाहुणे येतील ना. आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये कॉट बिहाइंड. अरे हे देखो आकाश गायकर ब्लॉगर रील स्टार क्या बात आहे. सगळे कलाकार आहेत. वाकल्या गावामध्ये सगळे पंचमहाभूते आहेत. रील स्टार आणि हा या स्क्वॉड बिहाइंड हे देखील माघारी परतलाय. काय जबरदस्त पडतड वाताहात यातायात दारुण अवस्था. शाहूबाई काय लावताय. हे सगळे साले बारके मुतखडे आहेत. शाहूबाई चला नवीन फलंदाज नवीन बॅटर. अरे पहिल्या षटका फक्त 14 धावा नंतर धावा झाल्या की नाही. एक पण धाव नाही. क्या बात आहे काय गोलंदाजी चालू आहे. अतिशय भेदक जालिम विषारी मारा विखारी मारा. प्रथम राहून दे विकेट पुन्हा धावसाय द्या स्टंप आणि षटक क्रमांक दुसरं फिनिश ते निर्धाव षटक. मॅडम या प्रतियोगितेमध्ये पहिलं का मॅडम. त्या बाजा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. काय गोलंदाजी केली. अतिशय प्रभावी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला टोटली बॅकवर्डवर संघ उतरणीला. 12 मध्ये 14 विकेट गेल्या तब्बल 4 बाद 14. माझ्या समवेत असतील रायझिंग स्टार नवीन समालोचक होत करू आहेत आमचे यश भोईर. त्यांचे जन्मभूमी जरी वाकड नसले त्यांचे कर्म मी तिकडे पनवेल तालुक्यामध्ये रिडगर गावामध्ये
आज ना उद्या तयार होईल. बरोबर की व्हायला पाहिजे हो आपल्या आगरी समाजात पुढे जायला पाहिजे का नको? हे जरा स्पीडअप करा प्लीज. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. चला बॉलिंग मारू आता या तिसरं षटक. डीके धर्मनाथ. डीके. धर्मनाथ डीके. चला डीके. आणि हा यस दमदार टायमिंग. आले आले आक्रमण केलं. लॉंगॉनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा भन्नाट सुसाट फटका. बालाराम पाटील याचा हा तडाखा, आघात, जबरदस्त सुनामी, वादळी, विस्फोटक स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या झाली 20 वर. पहिल्या षटकात 14, दुसरं षटक असंच फ्लॉप गेलं. काही करता आले नाही त्या षटकामध्ये. अतिशय चांगली मारा केला. जरा शाहू पाटील यावरती प्लीज. तर अमित भाई चिकर घरगावचे सन्माननीय अमित भाई यांचं इथं आगमन होईल आणि व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अपक्ष उमेदवार त्यांच्या पूनमताई हवेश गायकर करिश्मा का आणि सलग दुसरा षटकार फलंदाज बालाराम गायकर. क्या बात आहे पाटील. दमदार बॅटिंग. यस आज मात्र सत्यम गायकर कमालीपेक्षा अपेक्षा जास्त खुश आहेत. त्यांचा संघात आलाय क्वालिफाय. काय गरज होती सांगा मला. सरळ जर बोट घुताची वाकडा घालायची गरज काय पडली शाहू पाटील. बरोबर की नाही. तुला मग सरळ जात होते नाही का 2 फटके. तरी पण हे काय याला म्हणतात हे म्हणताय. आणि हायस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक्स पण जनरल डीप मिडवे केला. मिळेल फक्त एक धावेक्षा कुछ भी नाही. स्ट्राईक रोटेट करेन नंतर संघाची धावसंख्या झाली तब्बल 28. 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 28. वाकलम प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन. आणि हा अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा कमबॅक. 2 षटकार आल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर अजूनही बॉल बाकी आहे. तब्बल लास्ट डिलिव्हरी. ते गजानन पाटील यांचे जावई. हो हो. आणि हा चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेगला. लेग स्लिपला गेलाय. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. षटक क्रमांक 3 फिनिश. धावाले 28. 9.33 असं हे इक्वेशन. राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर. चला शेवटचं षटक प्रगती पदावर. आणि हा येस लाभ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल तर मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या झाली 30 वर. धावसंख्या सरकली. धावसंख्या रुंदावली 30. प्रमोद 4 बाद 30. 33. 31. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक. खडे खडे. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. जबरदस्त स्ट्रेट डाव गोलंदाच्या डोक्यावरून. प्रॉपर टायमिंग. आल्या 6 धावा आणि संघाची धावसंख्या 37. 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट.
हो हो हो, काय टायमिंग, सलग दुसरा षटकार. धावसंख्या 43. 43. आणि हा यश मध्ये मोठा फटका मारलाय. धावसंख्या झाली 5वा फलंदाज बाद होईल. तर वाकळ गावचे माजी उपसरपंच सन्माननीय अमित भोई नुकतं आगमनात त्यांना सन्मानित करते जयेंद्र भोई, सुप्रसिद्ध पखवाज वादक. कमाना बॅटले तर 200 रुपये. कमाना 200 घेईल, त्याच्या 200 शिव्या करणार. मला ती ऑफर केवढ्याला पडली. चला हवेजी भोई, हवेजी गायकर यांच्या सौभाग्यवती पूनमताई गायकर या वार्ड क्रमांक 14 मधून 14 ब पक्ष उमेदवार आहेत. चला जयेंद्र भोईर, आमचे शाहू पाटील, यस एव्हरी सिक्सर 6,000 रुपये. चला या बाबा प्लीज. चला स्कोर झाले तब्बल 45 धावांची गरज. 44 म्हणजे 11.25 टार्गेट आहे. प्रति षटका मग 11 चोक 44, 11.25. पहिली जोडी पाठवून द्या प्लीज. 45 धावांची गरज, 11.25 टार्गेट आहे. 11.25 अटीतटीचा सामना. ओपनिंग पेअर जरा स्पीडअप करा प्लीज. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. आपण पाहुणेचार वाजले आहेत. कारण तुमचा एक क्वालिफाय संघ झालाय, तो जाईल सिद्धी करवले इथे. आता पहिली सलामीची आरंभीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा सक्रिय. अविनाश भोईर आणि विपुल म्हात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आगमन म्हणजे खेळपट्टीवर हो. अच्छा.
चला गोलंदाज दीपेश अविनाश भोईर. अतिशय विस्फोटक घातक फलंदाज अविनाश भोईर असेल. अतिशय दमदार स्पर्धा WPL वाकळम प्रीमियर लीग 2025 हे बहारदार आयोजन. अतिथी देव भव गॉड इज गेस्ट. सगळ्या पाहुण्यांना सन्मानित करतायत. चला पहिली जोडी सक्रिय. पहिलं षटक प्रगती पदावर. दीपेश. ओहो चेंडूला लटकट केलाय. चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या अविनाश पहिल्यांदा अंदाज घेतोय, नंतर अटॅक करणार. काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. ह्या तंत्राचा अवलंब केला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक्स बॅकवर्ड पॉइंट. एक धाव मिळते. अविनाश आपलं खातं उघडतंय. अतिशय चांगलं क्रिकेट भन्नाट मैदान. संपूर्ण 360 मैदान आणि या मैदानामध्ये ही रंगलेली भव्य दिव्य क्रिकेट प्रतियोगिता प्रीमियर लीग साखळी स्पर्धा. आणि हा येस आउटसाइड द लेग स्टिक पॉइंटचा इशारा. येस नो डाऊट. तर जयेश पाटील आणि अचल. या जयेश पाटील अचल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचा प्लीज. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त चेंडू. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या फक्त इनमेन एक बॉल बिनबाद एक. 1 फॉर नन. अतिशय चांगले क्रिकेट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. हो ये देखो. आणि हा येस क्लीन बॉल त्रिफलाचीत. काय गरज होती बघूया. सरळ बॅटने जरी खेळला असता तरी सहज. आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदल. पण फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी करत पहिल्या विकेटची एक्झिट आणि 1 डाऊनची एंट्री. नवीन फलंदाज नवीन बॅटर. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. प्रमोद 1 फॉर 1. चला बॉलिंग मार्को तयार. ओहो साठे डिलिव्हरी. गुडलिंग स्पॉट वरून पिचिंग करण्याची जी टेक्निक. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या फक्त इनमेन एक बाद एक. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दीपेश पाटील. येस व्हाईटचा इशारा. 2 आणि हा येस आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू हवेमध्ये असेल मिड विकेटला. सीमा रेषे लगत अफलातून झेल. फटका मात्र चांगला होता पण हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळला. लॉब झाला. एलिव्हेशन भरपूर होतं. डिस्टन्स कमी आणि त्याचा फटका बसलाय या संघाला. दुसरी विकेट कोलॅप्स. ठीक आहे. धावसंख्या 3 2 बाद 3. 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. WPL अतिशय अंतिम शेवटचा दिवस 30 औचित्य साधून दरवर्षी सालाबाद प्रमाणे जे प्रीमियर लीग त्याचा हा भन्नाट सोहळा. चला येणारा बॅट्समन टोडाऊनचा फलंदाज धर्मनाथ ढिके. हो येस पुन्हा एकदा हलक्यात पुश केला. चेंडूला शॉट एक्स्ट्रा कव्हरला.
2 धावा मिळते. चांगलं रनिंग बिन इन द विकेट. हलक्या हाताने पुश केला होता. चेंडूचा बिमोड केला. चेंडू टर्न केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या झाली 5 वर. षटक क्रमांक पहिलं फिनिश. चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा केला प्रतिस्पर्धी संघाला. एरवीन फक्त 5 धावा. 44 आणि 39 धावांची गरज. उर्वरित बॉल 18. 45 धावांची गरज. 41 40 म्हणजे बरोबर 13.33. 13.33 असं हे इक्वेशन समीकरण असतील रन रेट. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर नवीन गोलंदाज न्यू मॅन. गोलंदाजच्या बोहल्यावर रॅम्पर उंबाट्यावर बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज राजेश पाटील. नये बल्लेबाज गेंदबाज. जरा स्पीडअप करा प्लीज. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत आणि तुमची एक टीम क्वालिफाय झाली. 4 वाजता तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे. शिंदे करवळे इथं जो संघ झाला क्वालिफाय. जोरदार अपे राजेश पाटील यांचा अतिशय चांगला चेंडू. बॉडी लँग्वेज म्हणजे शरीर वेधी मारा. चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. एकही धाव नाही. धाव संख्या फक्त इनमेन 2 बाद 5. 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सत्यस्थिती विद्यमान अवस्था. आणि हा यस ऑनसाईडला चांगला फटका. चेंडूला टीममेट गेला. 4 धावा. मस्त फील्ड व्हायला हवा होता परंतु त्याला हाताला ब्रश करून गेला. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावेल. धावसंख्या 9 वर. 2 बाद 9. अटीतटीचा एक चांगला सामना आहे. व्होल्टेज मुकाबला. बिग बॅटल कळवी झुंज कडवा प्रतिकार. दोन्हीही टोळकी एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. आणि हा चेंडू गेला म्हटलं डॉट बॉल परंतु चेंडू झाला शॉर्ट टर्नमॅनला. चिक्की सिंगल. येस पंताचा लेग बाय इशारा. हवांत धावसंख्येत बरं संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 5 ने 4 9 ने 1 10. दुहेरी आकडा. 44 धावांची गरज आहे. 45. अचल. आणि हा येस पुन्हा एकदा जाईल मिड विकेटला. काय साला आवाज आहे ना. बघा चिकन किती इफेक्ट आहे यार. आणि हा येस पुन्हा एकदा टायमिंग जमत नाही कनेक्ट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग आणि मिडविकेट यांच्या मधून. अरे बाबा इकडे फेक ना. इकडे कुठे बघताय. सख मांडीला हिला ढुंगणाला. असं व्हायचं का दादा? आणि हा यस पूल करण्याचा प्रयत्न परंतु फटका मात्र प्लेसमेंट गॅप शॉट सिलेक्शन. सगळ्याचा टोटल स्कोर झाला तब्बल किती 12 रन्स. धावा झाल्या 14 पहिल्या षटकात 5 धावा. या षटकामध्ये आल्या तब्बल 9 धावा. अजूनही बॉल बाकी आहेत का. 12 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 31 धावांची गरज. 12-31. चांगलं षटक टाकला बघूया. अफलातून गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा खिंडीत रोखलं गेलंय. झालेली कोंडी. बारा मध्ये 31. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 31 रन्स. नवीन गोलंदाज निलेश.
षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. खायला हा कुठला येडजावा बॉल. काय रे बाप. साले एक एक नमुने आहेत रे. इकडे कलाकार आहेत वाकलनमध्ये. काय कलाकारांचा. साला बायको एका खोलीत, नवरा दुसऱ्या खोलीत. कसं दिवस जायचे. चला बॉलिंग मार्ग तयार. क्रमांक 3 प्रगतीवर निलेश. हो, येस आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा स्वैर दिशाहीन मारा. एक धावेचं समर्थन संघाची धावसंख्या झाली तब्बल. वाईटचा इशारा. धावा झाल्या 15, 15. 20 धावांची गरज. तर डायरगावचे सन्माननीय सूरज माल यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेत हार्दिक स्वागत असेल. देव भव आणि हा गेला जबरदस्त टायमिंग शॉट. षटकार. टोटल स्कोर इज 21. राहिले अजून 24 धावांची गरज. 21 धावा झाल्यात स्कोअर बोर्डवर. स्पीड अप स्पीड अप. विकेट 2 बाद 23. आणि हा यस वीरेंद्र शेवाग स्टाईल. चौकार. पॉइंटच्या डोक्यावरून ठाकूरला गेला. जबरदस्त टायमिंग. प्रतिम स्क्वेअर कट. 4 धावा मिळते. संघाची धावसंख्या झाली तब्बल 27. राहिल्या फक्त 18 धावांची गरज. 27 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. बॉलिंग मार्ग तयार. शेवट 3रं गोल षटक. निलेश भाई. चला नेक्स्ट मॅच. टॉस झाला का त्यांचा? नाही ना. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. अचल. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला. हो 4 रन. चाबूक शॉट. चला स्पीडअप करा प्लीज. चला अजूनही बॉल बाकी आहेत तब्बल या षटकामधले 2 बॉल बाकी आहेत. 18 धावांची गरज आहे. आणि हा यस आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा दिशाहीन भरकटलाय. खराब चेंडू. तकलाद वेगळी मारा. किती 35. 32 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. जिंकण्यासाठी पाहिजे 13 धावांची गरज. 2 बाद 32. आणि या सन्माननीय गोविंद काका गोविंदजी गायकर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. 2 बलाढ्य टीम. 4 षटकांचा सामना असेल. तर प्रशांत गायकर यांना विनंती आहे कृपया या प्लीज. स्टेजवर या प्लीज. प्रशांतजी गायकर. तर एक टीमची टी शर्ट त्यांच्याकडे आहे.
आणि हा येस पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर आणि हा सामना जवळ-जवळ आणि झेल घेतलाय बघूया. आउटसाइड चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. धावा झाल्या तब्बल 8. 7 धावांची गरज आणि शेवटचं षटक. तर शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. 6 गेंदे 7 रन. बॅट्समन आणि नवीन फलंदाज नवीन बॅटर कोण आहे रे बा? हनुमान. येस 40+. येस शाहू पाटील यांच्यातर्फे षटकारासाठी हनुमान तुमच्याकडे ₹500 कॅश प्राइज. 6 गेंदे 7 रन. नचिकेत गायकर 40+ हा खेळाडू आहे. बघूया शाहू पाटील यांच्या ₹500 कॅश प्राइज आहे हनुमानसाठी. आणि हा येस पहिला चेंडू वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा. राहिले फक्त इनमें 6 धावा. 6 गेंदे 6 रन्स. आणि हा येस नागपूरला गेला होता पुन्हा एकदा. तर अचल वाले लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. प्लीज सेटअप युअर फिल्डिंग. हो गायकर साहेब लावू नका. आणि हा सामना जवळ-जवळ फिनिश. चला फिनिश मॅन ऑफ द मॅच. तर यशवंत गारे यांच्याकडे देखील एक टीमचे टी शर्ट भेटतात टीमला. प्रशांत गायकर बघूया. अतिशय दमदार आयोजन. सगळे दानशूर व्यक्तिमत्वानी या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने यथक योगदान दिलंय त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अविनाश भोईर याने मेडन ओव्हर 30 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी